श्रीराम समर्थ श्रीराम भाग 71. दामू अण्णा आल्यापासून रोज दुपारी श्री महाराज निरूपणाला बसू लागले. विषय प्रतिपादनाच्या आधारासाठी ते नाथांची एखादी ओवी घ्यायचे आणि नाना तऱ्हेच्या शंका आपणच उत्पन्न करून त्यांची उत्तरं द्यायचे. निरूपणाच्या वेळी दामू अण्णा अगदी महाराजांच्या जवळ बसायचे. 8-10 दिवस असं चाललं. दामू अण्णा ज्यावेळी परत जाण्यासाठी निरोप घ्यायला आले तेव्हा त्यावेळी म्हणाले, महाराज, माझ्यावर आपले फार उपकार झाले. फार दिवसांपासून माझ्या मनामध्ये अनेक प्रकारच्या शंका होत्या. त्या सर्व शंका आपलं निरूपण ऐकून आपोआप फिटल्या. माझं समाधानच झालं. त्यावर महाराज त्याला म्हणाले, शंका ही फार चिवट आहे. ती मरता मरत नाही. शिवाय काही शंका आचरणाने आणि अनुभवानीच नाहीशा होतात. म्हणून मनात शंका असल्या तरी नाम सोडू नये. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जातं आणि सर्व शंका आपोआप विरवून जातात. रामभाऊ मोने आणखी 8 दिवस राहिले आणि मग महाराजांचा निरोप घेऊन स्टेशनवर गेले. त्यांच्या गाडीला यायला उशीर झाला म्हणून त्याची वाट पाहत ते प्लॅटफॉर्मवर उभे होते. इतक्यात 4 मंडळी बरोबर घेऊन महाराज देखील स्टेशनवर आलेलं त्यांनी पाहिलं. त्यांनी येऊन नमस्कार केला. महाराज त्यांना म्हणाले, रामभाऊ, तुम्हाला परत जायची काय घाई आहे? चला तर माझ्याबरोबर, मी अयोध्येला निघालोय. म्हणून रामभाऊ त्यांच्याबरोबर अयोध्येला गेले. तिथे 3 दिवस मुक्काम केल्यानंतर महाराजांनी सर्व मंडळींना परत जायला सांगून आपण एकटे नैमिषारण्यामध्ये जायला निघाले. बरोबर आलेल्या मंडळींमध्ये नरहरपंत या नावाचा एक मनुष्य होता. मी आपल्याबरोबर नैमिषारण्यात येतो असा त्यांनी हट्ट धरला आणि तो आधीच टांग्यात जाऊन बसला. महाराजांनी त्याची समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण तो काही केल्या ऐकेना आणि खाली उतरेना. नंतर जरा रागवल्याप्रमाणे बोलून त्याला टांग्यातून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला, तरी तो मुळीच हलेना. तेव्हा महाराज म्हणाले, रामभाऊ, हा आता माझ्याबरोबर येणारच, तर तुम्हीही चला. एकाला 2 असलेलं बरं. अशा रीतीने अयोध्येहून हे 3 जण निघाले आणि नैमिषारण्याच्या स्टेशनवर उतरले. त्या मार्गावर हेच शेवटचं स्टेशन होतं. नंतर महाराजांनी त्या दोघांना गावात जाऊन भिक्षा मागून कणिक, तेल, भाजी, तिखट, मीठ, लाकडं, काड्याची पेटी इत्यादी सामान आणायला सांगितलं, पाठवलं. 2 तास फिरून त्या दोघांनी त्या वस्तू आणल्या. चूल पेटवून झाली. कणिक भिजवावी म्हणून रामभाऊंनी भांडं शोधू लागले. रामभाऊ, तेव्हा तुम्हाला ते जमायचं नाही असं म्हणून महाराजांनी कफनी काढून ठेवली आणि कणिक भिजवून तिच्या रोट्या भाजल्या. नंतर भाजी केली आणि त्या दोघांना रोटी आणि भाजी खायला घालून म्हणाले, का रे नरहरपंत, पाहिलंस ना, इथून पुढे हा असा प्रकार आहे. आज इथे तुम्हाला खायला तरी मिळालं, खुद्द अरण्यामध्ये ते सुद्धा मिळणार नाही. शिवाय थंडी कोण असते? तू माझं ऐक आणि रामभाऊंबरोबर हरद्याला परत जा. नरहरपंताची रग भिक्षा मागून आणण्यातच जिरली होती. तो परत जायला आपोआप कबूल झाला. त्यानंतर 10 दिवसांनी महाराज परत हरद्याला आले. महाराजांच्या बरोबर हरद्याला आलेल्या मंडळींमध्ये एक भटजी होता. तो चांगला सात्विक, नियमित आणि देवाचं प्रेम असणारा होता. गोंदवलेला असताना महाराज एकदा सहज म्हणाले होते की जो मनुष्य 3.5 कोटी रामनामाचा जप करील त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्यावाचून राहणार नाही. भटजीने ते ऐकून अगदी मनापासून 13 मंत्राचा जप सुरू केला. जप चालू असताना त्याला मधून मधून देवाची स्वप्न पडायची. महाराज स्वप्नात दिसायचे. देव स्वप्नामध्ये दिसणं हे जागेपणी देहधारी देव दिसण्याची पूर्वतयारी आहे अशी त्यांनी कल्पना करून घेतली. काही काळाने स्वप्नामध्ये देवाची मूर्ती त्याला दिसण्याचं बंद झालं. त्याची जपसंख्या पूर्ण झाली आणि आज देव दिसेल, उद्या दिसेल अशी तो वाट पाहू लागला. फार जप केल्याने आधीच मेंदूवर ताण पडलेला होता आणि त्यातच मला देव दिसला पाहिजे या कल्पनेचा दाब मनावर पडला. त्यामुळे त्याची झोप उडून गेली. त्याला उन्माद झाला. महाराज सर्व पाहत होते, म्हणून जेव्हा संधी मिळेल तेव्हा खरा देव कसा आहे त्याचं दर्शन होतं. म्हणजे खरं काय होतं, जप कसा, किती करावा, देवाच्या प्रेमाचा अनुभव कसा असतो इत्यादी गोष्टींचं सविस्तर विवेचन ते करायचे.
परंतु त्याने स्वतःच्या मनाशी देवाची जी कल्पना ठरवून ठेवली होती त्याच्या पलीकडे विचार करण्याची शक्तीच त्याला उरली नाही. तो सारखा महाराजांच्या मागे लागून म्हणू लागला, महाराज मला देव दाखवा, महाराज मला देव दाखवा. महाराज पण म्हणायचे, हो हो बरं आज दाखवतो, हो हो बरं उद्या दाखवतो. असं करत त्याला शांत करण्याचा प्रयत्न महाराज करत होते. एक दिवस दुपारी 1 वाजून गेला आणि सर्व मंडळी जेवण्यासाठी पानावर बसली. त्यांच्यामध्ये भटजी कोठे दिसेना, म्हणून महाराजांनी जेवायला येण्यासाठी त्याला बोलावणं पाठवलं. त्यांनी उलट निरोप धाडला की मला आज देव दाखवा, त्याशिवाय मी अन्न घेणार नाही आणि इतकेच नव्हे तर मी विहिरीत जीव देईन. असं सांगून तो विहिरीच्या काठावर जाऊन बसला. हा निरोप ऐकल्याबरोबर महाराज तसेच उठले आणि विहिरीपाशी आले आणि त्याचा हात धरून जेवायला येण्याबद्दल सांगू लागले. तेव्हा तो म्हणाला, मला देव दाखवा, त्याशिवाय मी जेवायला येणार नाही, नाहीतर मी जीव देईन. तो हे बोलल्यावर महाराजांनी आपल्या पायातील खडावा काढली आणि सट्टासट त्याच्या कपाळावर डोक्यावर तडाखे मारायला आरंभ केला. हा प्रकार पाहून सगळे लोक घाबरले. मार पडू लागल्यावर भटजी मोठमोठ्याने रडू लागला, रामा रामा धाव रे धाव, रामा धाव. महाराज म्हणाले, गाढवा माझ्या रामाचं नाव का घेतोस, असं म्हणून त्याला आणखीनच जोराने मारू लागले. 15-20 तडाखे बसल्यावर त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. तत्काळ महाराजांनी खडावा खाली फेकून दिली. त्याला आपल्या पोटाशी धरलं. मार खाल्लेल्या मुलाला आई जितक्या प्रेमाने कुरवाळते तितक्याच प्रेमाने महाराजांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, आज याच्या डोळ्यामधून पाणी जर आलं नसतं ना तर हा कायमचा वेडा झाला असता. याला उन्माद वायू होऊन तो डोक्यामध्ये शिरत होता. डोक्यावर मारणं हाच त्याला उपाय असल्याने मला नाईलाजाने तसं करावं लागलं. भगवंत हा हट्टानी किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही, तो एका प्रेमानेच वश होतो. प्रेमामध्ये हट्ट आणि कष्ट झाले तर ते शोभतात, ते हिताचे असतात. आपण भक्ताचं प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेवढे बघतो. परमार्थ आपोआप वाढावा, त्याला ताण देऊन वाढवू नये. एकदा बरीच मंडळी जेवणार असून रामाला बासुंदीचा नैवेद्य करायला महाराजांनी सांगितलं. त्याप्रमाणे स्वयंपाकाची सर्व तयारी होऊन बायका कामाला लागल्या. मोठ्या पातेल्यामध्ये बरंच दूध उकळल्यानंतर त्यामध्ये केशर, वेलदोड्याची पूड घालावी म्हणून गंगूबाई पुढे आल्या. हिंगाच्या पुडीची आणि वेलदोड्याच्या पुडीची डबी जवळजवळ होती. गंगूबाईंनी बोलण्याच्या नादामध्ये हिंगाची डबी उचलली आणि बासुंदीमध्ये रिकामी केली. नंतर बऱ्याच वेळाने आमटीला हिंग टाकण्यासाठी डबी जेव्हा उचलली तेव्हा झालेली चूक त्यांच्या लक्षात आली. घाबऱ्या त्या महाराजांकडे गेल्या आणि म्हणाल्या, महाराज माझ्या हातून फार मोठी चूक झाली. वेलदोड्यांची पूड समजून मी हिंग बासुंदीमध्ये टाकला. दूध अजून नासलं नाही, थोड्या वेळात नासेल. हे ऐकून महाराज म्हणाले, एवढंच ना, घाबरायचं विशेष कारण नाही, राम सगळं नीट पार पाडील. स्वयंपाक झाल्यानंतर रामाला नैवेद्य दाखवून मंडळी जेवायला बसली. प्रत्येकाला आग्रह करून महाराजांनी बासुंदी वाढली. कोणालाही हिंगाचा वास आला नाही. बासुंदीचं पातेलं रिकामं झालं तेव्हा असं आढळलं की हिंगाची पूड एके ठिकाणी येऊन त्याचा मोठ्या बोरा एवढा गोळा होऊन तो जसाच्या तसा पातेल्याच्या बुडाशी बसला होता. गंगूबाईंनी महाराजांच्या कानावर ही गोष्ट घातली तेव्हा ते म्हणाले, परमात्मा अत्यंत दयाळू आहे. निस्वार्थीपणाने आपण लोकांच्या उपयोगी पडत असताना आपल्या हातून नकळत चूक झाली तर तो खात्रीने मध्ये पडून सुधारून देतो. लोक याला चमत्कार म्हणतात. म्हणून आपण आपला देह मनाने एकदा भगवंताला अर्पण करून टाकावा, मुखाने त्याचं नाम अखंड घ्यावं आणि शक्य तितकं लोकांसाठी झिजत जावं. अशा माणसांच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी विलक्षण घडलेल्या आढळतील. तिथे कधीही काहीही कमी पडायचं नाही असा माझा अनुभव आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम.